आमचे प्रकाश आंबेडकर आहेत समजा, त्यांचा एकही आमदार निवडून येऊन नाही आलेला नाही किंवा एकही खासदार नाही, म्हणजे पण प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आहे की नाही? मग बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये आदर्श लोकशाही तेव्हाच येईल जेव्हा इथे एक आदर्श विरोधी पक्ष असेल. म्हणजे राजकीय प्रतिष्ठा फार मोठी होती. शरद पवारांच्या नंतर तेच होते आणि उद्या आगामी काळामध्ये जर ते लढले म्हणजे हा पक्ष, तर पुढच्या वेळेला येणाऱ्या सत्तेत मुख्यमंत्री देखील तेच होणार होते. अशा प्रकारचं वातावरण असताना अचानक का गेले मग? पक्षांतर करायचं तर मग तुमचं बार्गेनिंग तरी तेवढं पाहिजे होतं ना. राष्ट्रवादीला विरोध करून तुम्ही बाहेर पडला तर तुम्ही मुख्यमंत्रीच व्हायला पाहिजे. तुम्ही ऑलरेडी राष्ट्रवादीने तुम्हाला उपमुख्यमंत्री केलेलंच होतं. शरद पवारांचं जे राजकारण आहे हे त्यांच्या राजकारणातल्या खेळ्या फार वेगवेगळ्या होत्या, पण आजच्या ज्या राजकारणातल्या खेळ्या ह्या स्पष्टपणे जाणवतात की याच्यामध्ये नीतिमत्ता आहे, याच्यामध्ये नीतिमत्ता नाही, हे अनैतिक आहे, हे नीतिमान आहे, हे असं प्रकारे इथे जाणवतं. सरकारच्याच हातात आहे ईव्हीएम बंद करायचं का चालू ठेवायचं. ईव्हीएम जर रद्द करायचं असेल तर सरकारने ती भूमिका घेतली पाहिजे, पण नेमका सरकारचा जर फायदा होत असेल तर ही राज्यघटना संपुष्टात आली पाहिजे. राज्यघटना संपुष्टात येईल, 2-3 वर्ष टिकेल अशा प्रकारच्या देखील शाप ज्याला म्हणता येईल ते त्या काळात काही लोकांनी त्यांची नावं देखील मला माहीत आहे. 1947 ते 2047 म्हणजे 100 वर्षानंतर तरी या देशाची राज्यघटना बदललीच पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. ही अतिशय या देशामध्ये दलितांचा एक खांबी संपूर्ण देशव्यापी असा पक्षच नाही असं, किंवा दलितांचा एकमेव असा नेता संपूर्ण देशाला म्हणजे ज्याला फॉलोविंग आहे देशाचं असं एक म्हणत. भारताच्या संदर्भात ऐतिहासिक वर्णन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं की भारत या देशामध्ये सातत्यानं परकीयांचं आक्रमण झालं आणि या आक्रमणाचं कारण असं की भारत हा देश सामाजिक समतेवर उभा नव्हता आणि त्यामुळे कोणाला शस्त्र धारण करण्याचा अधिकार नाही, कोणाला शिक्षणाचा अधिकार नाही, तर कोणाला व्यापाराचा अधिकार नाही. आणि त्यामुळे सर्वाधिक संख्या ज्या शूद्रांची होती त्यांच्या वाट्याला फक्त सेवा आली आणि त्यांच्याही नंतर अंत्यज जो घटक होता तो तर या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या बाहेर होता. आणि त्यामुळे या विघटित समाजामध्ये परकीयांनी कायम राज्य केलं. पण परकीय सत्ता घालवण्यासाठी जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ आली, स्वातंत्र्य आलं आणि या स्वातंत्र्यात स्वराज्य मिळाल्यानंतर सुराज्य निर्माण होईल अशा सगळ्या बाबींना घेऊन संविधान आलं आणि संविधान पुढे जातं. पण आज देशात 70 वर्षानंतर 75 वर्षानंतर आपण पाहत आहोत, काल शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आणि या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आकाशातून बांब वर्षाव व्हावा अशा पद्धतीनं अश्रुगोळे पाडण्यात आले. आणि मग ही जी राजकीय परिस्थिती, सत्ता असेल, सामाजिक आंदोलन असतील, या सगळ्यांची जी परिस्थिती आज झाली आहे, या सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलू आणि वर्तमान राजकारणावरही बोलून आपल्यासोबत मोहनी अतिथी आहेत माननीय आमदार जयदेव गायकवाड सर. आपलं स्वागत आहे. जयदेव सर, स्वराज्य आणि सुराज्य या संकल्पनेला जर आपण पाहिलं आणि काल शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणजे पंजाब आणि हरियाणामधून जाणाऱ्या शेतकऱ्यांवर ज्या पद्धतीने अश्रुधुराचे गोळे आकाशातून पाडण्यात आले, खाली रस्त्यावर खिडे, वरून आकाशातून अश्रुधुराचे गोळे आणि ही परिस्थिती शेतकरी पळता आहेत, दमछाक होत आहेत, पण ते माघार घेत नाही. तर हे स्वराज्य आहे का आपलं, की हे सुराज्य आहे का, काय म्हणता येईल आपल्याला? खरं म्हणजे सुराज्य त्याला कसं म्हणावं हा मोठा प्रश्न आहे. कारण अशा प्रकारच्या म्हणजे हे जी सध्याचं जे केंद्रामध्ये असलेलं सरकार किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेलं सरकार विरोधकांच्या बद्दल इतक्या कटुतेने, एवढ्या अशा प्रकारे म्हणजे विरोधकांचा आवाज दडपण्याचा किंवा त्यांना प्रतिबंध करण्याचा किंवा त्यांना लोकशाही अधिकार त्यांचे जे आहेत ते इथे या ठिकाणी ते प्रतिपादन करत असताना, त्यांचं म्हणणं पुढे सांगण्याचा प्रयत्न करत असताना सत्ताधारी पक्षाचं काम आहे की विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे. परंतु असं एक दिसतंय किंवा खरं म्हणजे मला परत बाबासाहेबांची आठवण येते की बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये आदर्श लोकशाही तेव्हाच येईल जेव्हा इथे एक आदर्श विरोधी पक्ष असेल. आणि विरोधी पक्ष यासाठी असावा लागतो. बाबासाहेबांनी जे
त्याला त्यांचं एक लोकशाहीसाठी काही पूर्व अटी म्हणून असं त्यांनी एक भाषण केलं होतं पुण्यामध्ये कोर्टामध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की विरोधी पक्ष हा संसदीय राजकारणामध्ये अतिशय महत्त्वाचा असतो. आणि आता तुम्ही जे सांगतायत की ते पंजाबचे हरियाणाचे जे शेतकरी त्यांचे काही प्रश्न घेऊन ते दिल्लीला केंद्र सरकारकडे येत असताना आणि सनदशीर मार्गाने मोर्चा किंवा आंदोलन करण्याचे प्रयत्न त्यांचा चालू असताना त्यांना रस्ते अडवताना वरून बॉम्ब सदृश्य अशा प्रकारचे त्यांच्यावर वर्षाव होतोय आणि त्यांना प्रतिबंध केला जातो. ही अतिशय भारताच्या लोकशाहीची एक प्रकारे धिंडवडे काढणारी गोष्ट आहे. म्हणजे हीच गोष्ट जगातल्या इतर लोकशाही देशामध्ये गेली तर आश्चर्यचकित होतील लोक की इथल्या विरोधी पक्षाशी अशा प्रकारचा व्यवहार केला जातो. आणि मला असं वाटतं की ही अतिशय भयावह गोष्ट आहे. लोकशाहीच्या दृष्टीने ही चिंताजनक गोष्ट आहे, काळजी करण्यासारखी गोष्ट आहे की इथला जो सत्ताधारी वर्ग हा कदाचित असं वाटायला लागलेलं आहे की हा डिक्टेटरशिपकडे चालू आहे, हुकुमशाहीकडे चालू आहे आणि तो विरोधी पक्षाची मुस्कटदाबी करतोय. हे चित्र स्पष्टपणे इथं पाहायला मिळतं. या राष्ट्रीय चित्रावरून आपण महाराष्ट्राकडे येऊया आणि महाराष्ट्राचं जे नेतृत्व म्हणजे शरद पवार साहेब शेतकऱ्यांचेही नेते आहेत. काल परवा दिल्लीला ईव्हीएम आंदोलन झालं, ईव्हीएम विरोधातल्या आंदोलनातही ते सहभागी झाले आणि देशातल्या जी तमाम आंदोलनं आहेत या सगळ्यांमध्ये त्यांचा सहभाग दिसतो आहे. एक विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचा या जन आंदोलनातला सहभाग नेमका काय दर्शवतो आपल्याला? म्हणजे ही मोठी म्हणजे आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे की शरद पवार सारखा एक अतिशय बुजुर्ग नेता वयाच्या 84 वर्षी म्हणजे मधल्या काळामध्ये अनेक वर्ष 50-60 वर्षाच्या त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते सत्ताधारी पक्षामध्ये होते आणि सत्ता कशी राहावी अनेक मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यामध्ये त्यांनी काम देखील केलेलं आहे. उदाहरणार्थ ॲग्रिकल्चर सारखं काम की ज्यांनी ते आपलं काम करत असताना संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थेला एवढी मोठी भर आणि विशेषतः शेतीच्या खात्यामध्ये त्यांनी एवढे प्रयोग केले आणि शेतकऱ्यांना त्याचं एवढं मोठं त्याच्या उपलब्ध त्याने करून दिले किंवा संशोधन केलं. पिकं कशी त्यांची प्रतवारी कशी वाढेल, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पिकं कशी येतील आणि अनेक म्हणजे तांदूळ गहू इतर देशामध्ये एक्सपोर्ट करायला लागलो. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणारा एक यशस्वी राजकारणी आज आपण पाहतो की विरोधी पक्षाच्या आंदोलनांचं नेतृत्व करायला पुढे येतो. ही मोठ लक्षणीय गोष्ट आहे की यांना आंदोलन करायला भाग पडतंय. म्हणजे असं दिसतंय की हा आजचा सध्याचा जो विद्यमान सत्ताधारी पक्ष हा इथल्या विरोधी म्हणजे जे काही प्रश्न निर्माण होत आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या प्रश्नाकडे लोकशाही पद्धतीने पाहत नाही असं एक चित्र त्यातून स्पष्ट होतं. म्हणजे मधल्या काळामध्ये आपल्याला लक्षात असेल की मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी 1.5 वर्ष शेतकरी त्या दिल्लीच्या एका रस्त्यावर म्हणजे कायमस्वरूपी त्यांचं आंदोलन चालू होतं. 1-1.5 वर्ष चालू होतं आणि त्याच्याकडे इथलं विद्यमान सरकार लक्षच देत नव्हतं आणि त्याने अशा प्रकारचे कायदे केले होते की जे शेतकऱ्यांच्या विरोधी होते, म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे विरोधी होते. शेवटी त्यांनी सनदशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने ते आंदोलन एवढं केलं पण त्यांच्यावर देखील फार मोठी दडपणूक झाली. त्यांच्या गाड्या अडवल्या गेल्या, त्यांना तुरुंगात टाकलं गेलं, त्यांच्यावर लाठीचार्ज झाले, अनेक गोष्टी करून देखील शेवटी ते हटले नाहीत आणि शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली आणि सरकारने पारित केलेले जे कायदे आहेत ते देखील सरकारला मागे घेण्याची नामुष्की स्वीकारावी लागली. याच्यावरून असं दिसतंय की हे जे सरकार आहे फार विचारपूर्वक वाटचाल करतं असं काही दिसत आहे. साहेबांचं जे राजकारण म्हणजे ते अनेक समाज घटकांना एक समावेशक वाटणारं असतं एकाच वेळी आणि एकाच वेळी त्याच्यात राजकारणही असतं. पण या सगळ्या दीर्घ प्रक्रियेमध्ये म्हणजे तुम्ही आणीबाणीचाही अनुभव घेतला आलाय आणि आज हाही अनुभव बरोबर. तर असं म्हटलं जातं की घोषित आणीबाणी आणि अघोषित आणीबाणी यांच्यातला काही भेद, साम्य आणि तीव्रता या संदर्भात नेमकं काही सांगता येईल का? तर आपण सध्याच्या परिस्थितीचा प्रत्येकजण विचार करतोय की जे काही चालू आहे राजकारणामध्ये विशेषतः सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये जे राजकीय संघर्ष पाहायला मिळतो त्या संघर्षामध्ये असं दिसतंय की सध्याचा जो सत्ताधारी पक्ष इथल्या विरोधी पक्षाच्या
कार्यकर्त्यांना, नेत्यांना देमाय धरणीत आहे अशी परिस्थिती करून टाकली. उदाहरणार्थ या सरकारने ईडीचा वापर करून किंवा ज्या तपास यंत्रणा आहेत, CID आहे, अजून काही NIA आहेत, ह्या अशा ज्या तपास यंत्रणा आहेत, पोलीस तपास यंत्रणा, यांचा वापर करून एवढा प्रचंड दबाव या विरोधी पक्षावर निर्माण केलेला आहे की 10-10 तास, 15-15 तास, 2-2 दिवस त्यांच्या चौकशा केल्या जातात, त्यांच्यावर धाडी टाकल्या जातात. त्या परिस्थितीमध्ये असं एक चित्र निर्माण केलं जाते की तुम्ही प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे. भ्रष्टाचार केला असेल तर त्याचे तपशील कधी अजून बाहेर आलेले नाही किंवा कोणी किती परंतु अनेक लोकांच्या मग अशा ईडीच्या कारवाया चालू असताना अचानक कारवाई थांबताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जी कारवाई थांबल्यानंतर दुसरा एक टप्पा आपल्याला पाहायला मिळतो की ज्याची चौकशी केली जाते, ज्याच्यावर सार्वजनिकरित्या आरोप केला जातो की यांनी प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे, तो माणूस मात्र उद्या जेलमध्ये जाईल की काय अशी भीती, अशी या प्रकारचे लोक तर्क लढवत असताना असं लक्षात येतं की त्याच माणसाला सत्ताधारी पक्षाने आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे. आणि नुसतं पक्षात घेतलेलं नाही तर त्याच्यावरची जी कारवाई चालू असते ते त्याच्याबद्दल पुढे नंतर सगळं थांबलं जातं आणि त्याला पायघड्या घातल्या जातात आणि त्याला मंत्रिमंडळामध्ये घेतलं जातं. म्हणजे महाराष्ट्रामध्येच आपण पाहिलं की एकेकाळी शिवसेना फोडली गेली, शिवसेनामधून फुटलेल्या फुटीरांना, ज्याला आम्ही गद्दार म्हणतो पक्षाच्या, राजकीय पक्षावर, पण अशा लोकांना त्यांनी तिथे, त्याच्यामध्ये असे अनेक लोक होते, 50 लोकांपैकी अनेक असे आमदार होते की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, पण त्या आमदारांना मंत्रिमंडळामध्ये घेतले गेले. त्या नावं सांगण्याची काही गरज नाही. मधल्या काळामध्ये अजितदादासारखे नेतृत्व देखील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतं आणि टॉपचं नेतृत्व होतं. शरद पवारांच्या नंतर 1 नंबरचा नेता होता, परंतु अतिशय पॉप्युलर असताना देखील त्यांची चौकशी जेव्हा सुरू झाली तर चौकशी सुरू झाल्यानंतर ती थांबली आणि नंतर अचानक एक दिवस अजितदादा आम्हाला सत्ताधारी पक्षामध्ये तिकडे ते गेलेले दिसत आहेत आणि त्यांना उपमुख्यमंत्री पद सारखं मंत्रिपद मिळतं. तर हे जे आणि मग पुढे ते त्यांची जी चौकशी चालू होती ती मात्र थांबलेली दिसते. तर ही जी प्रोसेस आहे तर एकूण राजकारणामध्ये ही आलेली जी अनिती आहे, इमॉरॅलिटी आहे किंवा नीतिमत्ता नसलेली हे जे राजकारण आपल्याला पाहायला मिळतं की तुम्ही भ्रष्टाचारी आहात असं सांगत असतानाच अचानक त्याची ती चौकशी थांबते आणि अशा भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या माणसाला तुम्ही तुमच्या सत्ताधारी पक्षात घेतलं जातं आणि त्याला मंत्रिमंडळात स्थान दिलं. हा प्रकारच कळत नाही. म्हणजे भारताच्या राजकारणामध्ये एक नवीन अशी एक की ज्याला म्हणतं अधःपतन झालेल्यासारखं वाटतं की ज्यांच्यावर आरोप भ्रष्टाचार असलेल्या माणसाला मंत्रिमंडळात घ्यायचं आणि त्यांना अधिक सत्ता द्यायची आणि त्याची चौकशी थांबवायची. आणि याच्यातून असं दिसतंय की हे त्याला आपल्या पक्षात घेण्याचा हेतू की त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा तो आहे. राजकारणाच्या संदर्भात जर पाहिलं, म्हणजे आता आपण मगाशी अजित पवारांच्या संदर्भात जे बोललात, पण राजकारणामध्ये वारसापेक्षा उत्तराधिकारी अधिक असतात. हो, म्हणजे आपण जर आंध्र प्रदेशचं एक काळचं उदाहरण पाहिलं तर NT रामाराव यांच्या जावयांनी त्यांच्याशी दगाबाजी करून सत्ता मिळवली. उत्तर प्रदेशचं आपण जर बघितलं तर अखिलेश सिंह यादव मुख्यमंत्री झाले, ते मुलायम सिंगना पक्षातून बाहेर काढूनच झाले. म्हणजे ते तर वडील आणि मुलगा. आता या 2 प्रकरणांमध्ये कुठेही ईडी नव्हती, कुठेही भीती नव्हती, परंतु कुटुंबातच सत्तेचा एक आव्हानात्मक भाग उभा राहिला. मग इथं हा जो सत्तेचा भाग आहे किंवा पवार कुटुंबात किंवा राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली, ही केवळ सत्तेसाठी पडली की मग या सगळ्या भीतीचा बागुलबॉय यामागे होता? मला असं वाटतं की सत्तेचं जे राजकारण ज्यामध्ये ते मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की एक निश्चित आहे की जे बाहेर पडलेले अजितदादा आहेत, अजितदादांच्यावर चौकशा चालू होत्या, त्यांच्यावर धाडी पडलेल्या होत्या आणि ईडीच्या कारवाया चालू होत्या असं मोठ्या प्रमाणात बोललं जातं. आणि कदाचित असं सांगितलं जातं, म्हणजे लोकांमध्ये आता चर्चा आहे की जर त्यांनी इकडे ते जॉईन झाले नसते सत्ताधारी पक्षाला तर त्यांना अटक झाली असते आणि म्हणून मग ते गेले. अर्थात हे तिकडे गेल्यानंतर लगेच ताबडतोब ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मग त्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आणि जणू काही त्यांनी आता पक्षांतर केलेलं आहे आणि त्यांना इकडे स्वीकारलेलं आहे त्यांनी, म्हणजे भाजपने. तर भाजपच्या ते मित्र पक्ष म्हणून तो राजकारण करतायत काय असा एक नवीन मुलामा त्याला दिला आहे. परंतु एक शंकेला सातत्याने राहत आहे की अजितदादा असे तडकाफडकी का गेले. ते तर ऑलरेडी ज्यावेळेला इकडे पक्षामध्ये होते तर त्यांची म्हणजे राजकीय प्रतिष्ठा फार मोठी होती. शरद पवारांच्या नंतर तेच होते आणि उद्या आगामी काळामध्ये
जर ते लढले म्हणजे हा पक्ष, तर पुढच्या वेळेला येणाऱ्या सत्तेत मुख्यमंत्री देखील तेच होणार होते. अशा प्रकारचं वातावरण असताना अचानक का गेले मग? असं कंपल्शन काय झालं त्यांना जाण्यासाठी? तर ती हे शंका ज्या आहेत लोकांच्या, म्हणून मग शंका लोकांना हीच वाटते की ज्या अर्थी आता साहेबांच्यावर त्यांचं प्रेम होतं, कुटुंबातलेच होते, पुतण्या होते, साहेबांनी त्यांना 4-4, 5-5 वेळा त्यांना उपमुख्यमंत्री केलं होतं, तर मग त्यांच्यामध्ये विसंवाद असा काही दिसतच नव्हता. म्हणजे जी काही सत्ता आहे तर त्यांना पुरेपूर त्याचा फायदा त्यांना मिळतच होता. मग असं कुठे आहे की बुवा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी बहुमताने इथे आहे आणि बहुमत असताना देखील त्यांना मुख्यमंत्री केलं नाही, म्हणून त्यांचा राग समजू शकलो असतो. परंतु पक्षच मुळामध्ये अडचणीत आला आणि त्यातही जो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ शिवसेनेत फूट झाल्यानंतर, ते मंत्रिमंडळ गडगडल्यानंतर तुम्हाला विरोधी पक्षाचा नेता देखील त्यांना अजितदादांना केलं होतं. मग तुम्ही त्यांना विरोधी पक्षाचा नेता म्हणजे संसदीय राजकारणामध्ये एक मोठं पद होतं. मग असं असताना तरी देखील त्यांनी का गेले ते? आता या गोष्टीचा विचार करता मग त्यांना काय आत्ताचे असलेलं उपमुख्यमंत्री म्हणून मोठं वाटतं का? तर सामान्य लोकांना वाटलं की अरे अजितदादा जोशी हे मुख्यमंत्री मोठं नाही आहे, या माणसाने जायला नाही पाहिजे. मग त्यांना सगळं काय वाटतं की शरद पवार साहेबांच्या बरोबरच त्यांनी राहायला पाहिजे होतं. ते तर त्यांचे पुतणे होते आणि रक्ताचं एवढं नातं असताना त्यांनी एवढा का केला आहे सगळ्या अशा प्रकारचा निर्णय? याच्याबद्दल लोकांचं समाधान होत नाही आणि मग नकळतपणे लोक चर्चा करायला लागतात की अजितदादांनी पवार साहेबांना सोडून त्यांचा राजकीयदृष्ट्या एक प्रकारचा अपेक्षाभंग केला किंवा ते विरोधी पक्षाला जाऊन मिळाले. ज्या बीजेपीच्या विरोधी की जो बीजेपी पक्ष हा प्रतिगामी पक्ष म्हणून सगळ्यांना माहीत की ज्या बीजेपीच्या पक्षाच्या विरोधात संपूर्ण देशभर एकडे शरद पवार साहेब इंडिया आघाडीमध्ये राष्ट्रीय नेतृत्व असलेलं आपले चुलते हे असताना त्याच्या विरुद्ध महाराष्ट्रातून लढाई हे निश्चितपणे ठरलेली होती आणि आहे. अशा वेळेला त्या इंडिया आघाडीतून टक्कर देण्याच्या ऐवजी हे जाऊन तिकडे सामील झाले. त्यामुळे लोकांचा फार मोठा अपेक्षाभंग झाला आणि लोकांची निराशा झाल्यामुळे लोक आता अजितदादावर नको ते आरोप करतायत की नाही हे जाऊन शत्रूला सामील झाले, यांनी पक्षाशी गद्दारी केली, अशा प्रकारची भाषा केली. शरद पवार ही भारतीय राजकारणातली एक अशी ताकद आहे की कुठलाही पक्ष केंद्रात सत्तेवर असेल, राज्यात असेल तर ते कुठल्याही गोष्टींना थोपू शकतात. अजितदादांच्या संदर्भातली ज्या चौकशी किंवा ईडी वगैरे आपण म्हटलं, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना त्यावर श्वेतपत्रिका निघाली होती इरिगेशनच्या प्रकरणामध्ये आणि 2014 पासून तर आता 2023 पर्यंत म्हणजे अजित पवारांना कुठेही त्या प्रकरणाची शेक लागली नाही. याच्या मागे शरद पवार साहेबच आहेत. मग एवढी सुरक्षितता शरद पवार साहेबांच्या सोबत असतानाही केवळ ईडीच्या भीतीमुळे ते गेलेत, यावर आपल्याला शिक्कामोर्तब करता येईल. मला असं वाटतं की शेवटी निष्कर्ष तोच नेतो. मगापासून मी जे सांगतोय की एकीकडे या पक्षामध्ये त्यांचं एवढे मोठे चांगलं स्थान असताना आणि आगामी काळात जर लढाई केली तर पुन्हा विजयी झालो तर मुख्यमंत्रीवर निश्चित असताना त्यांनी तिकडे का जावं? आता कुठे माझं का म्हणणं जायला का हरकत नाही. मागे देखील पहाटे ते असेच उठले आणि फडणवीसच्या बरोबर गेले. त्याच्यातून त्यांच्या विचारामधले जे एक प्रकारचं एक चंचलपणा म्हणा किंवा ज्याला गांभीर्य नसणं हा प्रकार तिथे पाहायला मिळतो. मग असा प्रश्न येतो की समजा तुम्हाला पक्षांतर करायचं तर मग तुमचं बार्गेनिंग तरी तेवढं पाहिजे होतं ना. कारण तुम्ही राष्ट्रवादीला विरोध करून तुम्ही बाहेर पडला तर तुम्ही मुख्यमंत्रीच व्हायला पाहिजे. तुम्ही ऑलरेडी राष्ट्रवादीने तुम्हाला उपमुख्यमंत्री केलेलंच होतं. मागच्या वेळेस ज्यावेळेस पहाटेचा तुम्ही शपथ घेतली त्यावेळेस तुम्ही उपमुख्यमंत्री होता. त्याच्यानंतर झाला तुम्ही म्हणजे जेव्हा तो फेल झाला तो कप आणि नंतर तुम्ही पण गेला आणि तुम्ही कॉम्प्रोमाइज काय केलं की फडणवीस मुख्यमंत्री आणि ते उपमुख्यमंत्री, मुळे म्हणजे तुम्ही दुय्यम स्थान का स्वीकारलं? मग तुम्ही त्यावेळेलाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. पण नंतर समजा मग तो त्यांचा सगळा बेत फसल्यानंतर परत पक्षामध्ये आले तर पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्री केलंच की. आणि मग तुम्हाला एवढी पक्षामध्ये स्थान असताना तुम्ही ज्यावेळेला जाता आणि शत्रू पक्षाला सामील होता आणि साधं उपमुख्यमंत्री घेता, त्या अर्थी लोकांना असं वाटतं की तुम्ही पक्षाशी गद्दारी केलेली आहे. हे विभाजन म्हणजे एक वकील या नात्याने हे मी हा प्रश्न विचारतो आहे. शिवसेनेचं झालं, राष्ट्रवादीचं झालं आणि निवडणूक आयोगाने मूळ पक्ष संस्थापकांकडून काढून म्हणजे संसदीय पक्षावर त्यांची भूमिका ठरली. ही संवैधानिक आहे का? आणि अशा प्रकारचे निर्णय यापूर्वी निवडणूक आयोगाने कधी दिले आहेत? मला असं वाटतं की देशाच्या ह्या सगळ्या ज्याला काय म्हणतात की लोकशाही राजवटीमध्ये
अशा प्रकारची एक टप्पा निर्माण झालेला आहे की त्याच्यातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले. पहिली गोष्ट म्हणजे की जी एक लेजिस्लेटिव्ह पार्टी आहे त्या लेजिस्लेटिव्ह पार्टीमधले काही आमदार फुटतात आणि विरोधी पक्षामध्ये जाऊन सामील होतात. मुळामध्ये अशा विरोधी पक्षांमध्ये सामील होतात की ज्या विरोधी पक्षाच्या विरोधी त्यांनी निवडणूक लढलेली असते. उदाहरणार्थ आता अजितदादा जाऊन विरोधी पक्ष म्हणजे आत्ताचा सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजपच्या त्यांनी मैत्री मित्र पक्ष म्हणून तिथे भूमिका घेतलेली आहे. पण मुळामध्ये इथे असताना म्हणजे ज्यावेळेला ते निवडणुकीला उभे राहिले आणि त्यांच्याबरोबर असलेले ते 40 लोक ह्यांनी भाजपच्या विरुद्ध निवडणूक लढलेली आहे. तर आता हा प्रश्न लेजिस्लेटिव्ह पॉलिटिक्समध्ये हा प्रश्न निर्माण होईल की अशा प्रकारे वैचारिक ज्या लोकांना किंवा तात्विक प्रकारची भूमिका त्यांना घेता येते का? जसं मधल्या काळामध्ये शिवसेनेचं असं झालं होतं की त्यावेळेला फडणवीसांनी आणि त्याच्यानंतर ते शिंदेने असे आर्ग्युमेंट केले की आम्ही सुरुवातीला आमची युती ही भाजप बरोबर होती, शिवसेना आणि भाजप, आणि मग आम्ही युतीचे मित्रपक्ष असताना आम्ही सरकार मात्र विरोधी पक्षांच्या विरोध. ते जर असं म्हणत असताना जर योग्य असेल तर मग हे पण अयोग्य आहे. अजितदादा पवारांनी ही जी मित्रपक्ष जो जोडलेला आहे भाजप, त्या भाजपच्या विरुद्ध निवडणूक लढून ते तिथे गेलेले आहे. म्हणून हा एक प्रश्न आता आगामी काळामध्ये मला असं वाटतं कोर्टामध्ये याच्यावर निश्चितपणे चर्चा होईल. अनेक अशा काही बाबी या मधल्या काळामध्ये निर्माण झालेल्या तुम्हाला सांगतो की विधिमंडळामध्ये म्हणजे असे काही प्रश्न झाले किंवा समजा पहिल्यांदा शिवसेना फुटली, शिवसेनेबद्दलचा निकाल विधिमंडळातल्या अध्यक्षाने दिला, त्याचबरोबर इलेक्शन कमिशनने दिला. तर इलेक्शन कमिशनने काय दिला, क्रायटेरिया काय लावला की हे जे लोक आलेले आहेत त्यांनी पक्षांतर केलेले आहेत तर हे म्हणजे ते रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, म्हणजे ते लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांची मतांचा जर विचार केला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मतं मिळालेली आहेत आणि म्हणून ती खरी पार्टी समजली. म्हणजे तिकडे शिंदेची पार्टी ही कायदेशीर पार्टी ठरवली. आता अजितदादा गेल्यानंतर अजितदादांच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की अजितदादांची पार्टी ही त्याच्यामधला त्यांचा सिम्बॉल त्यांना दिला आणि पक्षही त्यांना दिला आणि काय सांगितलं की अजितदादांची पार्टी ही कायदेशीर. तर हा जो प्रश्न आता निर्माण झालेला आहे, ही अशी पार्टी असू शकते का? तर ही निवडणूक आयोगाच्या पलीकडे आता हा वाद तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यावा लागला आणि सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये खरा पक्ष कोणता असू शकतो की मग जे निवडून गेलेल्या प्रतिनिधींच्या मतावरचा विचारात घेऊन करायचा की जो मूळ पक्ष स्थापन करणारे आणि त्यांना पाठिंबा असणाऱ्या सर्वसामान्य मतदारांचा हा पक्ष असणार. तर आता याच्यामध्ये मी काही प्रश्न उपस्थित करतो. उदाहरणार्थ आता इथे मनसेचे राज ठाकरे, तर राज ठाकरेचे किती आमदार आहेत? एकच आमदार निवडून आणि राज ठाकरेचा पक्ष मोठा पक्ष आहे. तर मग राज ठाकरेचा पक्ष कोणता? म्हणजे तो आमदार उद्या फुटला तर त्याच्या बाजूने निकाल देणार का? आमदाराच्या बाजूने 2-3 लाख मतं आहेत आणि मग तो खरा पक्ष, असं दिलं तर मोठी कॉन्ट्रडिक्शन होईल. आमचे प्रकाश आंबेडकर आहेत समजा, त्यांचा एकही आमदार निवडून येऊन नाही आलेला नाही किंवा एकही खासदार नाही, म्हणजे पण प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आहे की नाही? मग म्हणजे पक्ष कोण असतो तर ह्याचा पुन्हा एकदा एक प्राथमिक स्वरूपाचा नव्हे तर एक मूलभूत असा विचार करावा लागणार की पक्ष म्हणजे फक्त निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या मतांच्या बळावर ठरवायचा का? जो पक्ष ऑर्गनाईज झालाय, रजिस्टर झालाय, त्याचे पदाधिकारी आहेत, त्याचे सर्वत्र जाळं आहे, त्यांचे सभासद आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी नाहीत, परंतु तो पक्ष आहे की नाही, त्याला एक नेता आहे, त्याला आयडिओलॉजी आहे, त्याला तत्वज्ञान आहे आणि त्याचे कार्यक्रम आहेत, असा असणारा पक्ष खरा. तर याच्यावर आगामी काळामध्ये चर्चा करावी. हा जो स्पेस आहे आता महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लवकरच निवडणुका लागतील. या निवडणुकींच्या अनुषंगाने आता हे जे पक्ष विभाजन झालं म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये याचा निकाल येईल, त्याला अजून वेळ आहे. तो निवडणुकांच्या आधी येतो की नंतर येतो हा देखील एक प्रश्न आहे. पण या सगळ्या बाबींमध्ये म्हणजे जो पक्ष विभाजन झाला, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, तर आता जे संसदीय पक्ष घेऊन सोबत गेले ते मोठे होतील की मूळ पक्षच मोठा होईल? नेमकं काय होईल? मला असं दिसतंय की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काही प्रश्न निर्माण होतील. त्यापैकी मला स्वतःला असे दिसतात की 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ इथे स्पष्टपणे सरळ काय घडलेलं आहे तर एका बाहेरच्या शक्तीने आणि विशेषतः सत्ताधारी पक्षाने इथल्या
असलेला प्रादेशिक पक्ष, उदाहरणार्थ शिवसेना आहे, ही फोडलेली आहे. मग ही कुणी फोडली तर उदाहरणार्थ ते लोक म्हणतात की नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचा जो पक्ष आहे भाजपने किंवा मोदी साहेबांनी फोडले. पण लोक आता नैतिकदृष्ट्या विचार करणार की मोदी साहेबांनी हे केलं योग्य आहे का, तर नाही, हे एक पक्ष असलेला, एकसंघ वर्षोनवर्ष असलेला पक्ष त्यांनी फोडलं. दुसरं कोण फुटले तर ज्यांना आमिष दिलेलं आहे, की ज्यांना प्रलोभन दाखवलं की तुम्ही इकडे या, तुम्हाला मंत्री करू, त्याप्रमाणे मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, न्यायमंत्री झाले, तर यांनी ती भूमिका घेतलेली, म्हणजे त्यांनी पक्षांतर केलेलं आहे. तर आता या आगामी निवडणुकीमध्ये असं होण्याची शक्यता मला दाट वाटते, किंवा ज्या पक्षांचं नुकसान झालं ते अशा प्रकारची भूमिका मांडण्याची शक्यता आहे की आमचे लोकशाही पक्ष हे नरेंद्र मोदींनी फोडले. दुसरं म्हणून मोदींना जो एक लोकांचा राग हा मोदींच्यावर जाणार, कारण मोदींनी अनैतिक गोष्ट केलेली आहे की सरळ सरळ इथले जे असलेले राजकीय पक्ष फोडलेले. दुसरं त्यांना आमिष सत्तेचं दिलं असेल किंवा त्यांना ईडी पासून मुक्त केलं असेल. तसं मग गद्दार कोण झाले, पक्ष फोडले कुणी, चांगले पक्ष असलेले एकत्रित असलेले पक्ष फोडले, तर अशा गद्दार. तर आगामी काळामध्ये मला असं वाटतं की शेवटी हा जो न्याय देण्याची शेवटी जबाबदारी हे सर्वसामान्य मतदारांच्यावर येणार. आणि लोक आपल्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमध्ये जनता म्हणजे लोक, पीपल हे एक सार्वभौम आहे, सर्वे सर्वा हे आहेत, म्हणजे त्याला सार्वभौम असं म्हटलं जातं. तर असे सार्वभौम असलेले जे लोक आहेत, तर हे लोक ठरवणार की यांनी जे केलं योग्य आहे का, तर हे मतदानाच्या माध्यमातून हे त्यांची प्रतिक्रिया नोंदवणार. मला स्वतःला वाटतं की राजकारणातच प्रत्यक्ष मी एक अविभाज्य घटक असल्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणामधला एक महत्त्वाचा एक पदाधिकारी म्हणून सांगू इच्छितो की शरद पवारांचं जे राजकारण आहे हे त्यांच्या राजकारणातल्या खेळ्या फार वेगवेगळ्या होत्या, पण आजच्या ज्या राजकारणातल्या खेळ्या ह्या स्पष्टपणे जाणवतात की याच्यामध्ये नीतिमत्ता आहे, याच्यामध्ये नीतिमत्ता नाही, हे अनैतिक आहे, हे नीतिमान आहे, हे असं प्रकारचं इथे जाणवतं. कधी कधी काय असं की राजकारणामध्ये धूर्तपणा असू शकतो, काही निर्णय असे घेतलेले असतात, सरकारही पाडलेले असतात, परंतु त्याच्यामध्ये एक रणनीती पण असू शकते, पण अनैतिक काही नसू शकतं. म्हणजे राजकारणामध्ये करायला तुम्हाला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य असतं, परंतु हे राजकारण करत असताना त्याच्यामध्ये नीती आहे की नाही, अनिती आहे हे मात्र पाहावं लागतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे राजकारणाबद्दल बोलत असताना त्यांनी असं सांगितलं की आपल्या देशामध्ये एक तर घटनात्मकरित्या पावलं टाकली पाहिजे. घटना खरी इथल्या राजकारणाचा वर कंट्रोल जर कशा असेल तर राज्यघटना आणि कायदा आहे. बरं, राज्यघटने तर म्हणजे नीतिमत्ता ही महत्त्वाची आहे. आणि दुसरं बाबासाहेबांनी जे हे सांगितलेले आहेत की पूर्व अटी, त्याच्यामध्ये पॉलिटिकल मोरॅलिटी म्हणजे राजकीय नीतिमत्ता, सोशल मोरॅलिटी, सामाजिक नीतिमत्ता ही अतिशय आहे. म्हणजे जे राज्यकर्ते, कार्यकर्ते जे राजकारण करतात त्यांनी नीतिमत्ता पाळली पाहिजे असं त्याच्यामध्ये वाटतं. तर या निकषांचा जेव्हा विचार केला जातो त्यावेळेस तो निवडणुकीमध्येच तो विचार केला जातो. तर असं मला स्वतःला वाटतं की ही जी मोडतोड झालेली आहे पक्षांची, ही लोकांना लॉंग रनमध्ये आवडणार नाही. अरे हे पक्ष होते 30-40 वर्षापासून चालू आहे, तर आज तोडले का, तर एका सत्ताधारी पक्षाने आमिष दिलं आणि तोडले, तर ही अनिती आहे. अशा प्रकारचं राजकारण घडण्याची शक्यता आहे. आणि मॉरॅलिटी, नीतिमत्ता आणि अनितीचं राजकारण याच्यामध्ये ते स्पष्टपणे लोक त्याचा विचार करणार आहे. तर सर, म्हणजे हे नीती अनितीचं जे राजकारण आहे, म्हणजे राजकारणामध्ये अंतिमतः म्हणजे बाबासाहेब जो म्हणतात की नीतिमत्ता किंवा नैतिकता हीच सर्व ठिकाणी यशस्वी होते किंवा लढ्याचं बळ देते. पण आज देशामध्ये असं वातावरण, म्हणजे काही दिवसांपूर्वी दिल्लीत आंदोलन सुरू झालेले, त्याच्यामध्ये शरद पवार साहेब पण गेलेले होते. ईव्हीएम, लोकांना असा संशय किंवा अनेकांना असा संशय की ईव्हीएम मध्ये लोकांचा हा जो राग असेल, लोकांना जे मत द्यायचं असेल, ज्याला द्यायचं आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, त्याच्यासाठी जात नाही, अशी एक पद्धत पुन्हा 2024च्या निवडणुकात येणार आहे. तर मग हा जर लोकांचा राग नेमका मतपत्रातून दाखवायचा असेल तर तो ईव्हीएमच्या माध्यमातून स्पष्ट होणार नाही असं म्हटलं जातं. मग यावर नेमका काय उपाय करणार आहात? आपण अनेक वर्षापासून आता ईव्हीएम जेव्हापासून आलं, गेल्या म्हणजे मोदींचं सरकार 14ला आलं, नंतर 19ला आलं, त्यावेळेला त्यांनी ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या की अगदी ग्रामपंचायतीपासून तर पार्लमेंटच्या निवडणुकामध्ये जो तो पाहतो की फक्त मोदींचंच लोक निवडून येत आहेत, म्हणजे ग्रामपंचायत आहे.
आणि लोक असं म्हणतात की अरे आम्ही तर या नगरपालिकेमध्ये ह्याच माणसाला तिकीटं दिली होती, पण ती मतं दिली होती, पण मतं काही दिसतच नाही. म्हणजे अशा देखील गोष्टी दिसतात. काही वाढच्या वाढ लोकांनी चेकअप केले. एक गोष्ट आहे की मग ईव्हीएम शेवटी एक मशीन आहे आणि ते मशीन बिंग ऑपरेटेड त्याप्रमाणे टीव्ही माध्यम हे जे रिमोट तर तशा पद्धतीने त्याचं जर त्याच्यावर कंट्रोल बाह्य अशा यंत्राद्वारे जर कंट्रोल होत असेल तर हा लोकशाहीला फार मोठा धोका आहे. म्हणजे लोकशाहीची फसवणूक आहे, लोकांची फसवणूक आहे की आम्ही मत मात्र याला दिलं आणि मत आमचं मात्र इकडे जाते, असं जर होत असेल तर खरं म्हणजे संशय जरी निर्माण झाला तर त्या संशय लक्षात घेऊन सरकारने लोकांच्या मनात निसंशय अशी लोकशाही निर्माण केली पाहिजे. पण आता इकडे दिसतंय की विरोधी पक्ष एवढ्या प्रचंड मोठी आंदोलनं करत असताना सरकार काय त्याला प्रतिसाद देताना दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की सरकारला त्याचा फायदा होतोय आणि मग आपल्याला फायदा होत असताना आपण कशा आपल्याच जर हातात असेल, सरकारच्याच हातात आहे ईव्हीएम बंद करायचं का चालू ठेवायचं. मग ईव्हीएम जर रद्द करायचं असेल तर सरकारने ती भूमिका घेतली पाहिजे. पण नेमका सरकारचाच जर फायदा होत असेल तर ते केवळ त्याच्या म्हणजे ते आता सत्तेत असल्यामुळे तो निर्णय करत नाहीत असं एक चित्र दिसतंय आणि हा देखील लोकांच्यावर फार मोठा अन्याय आहे. पण सर, लोकशाहीमध्ये चेक अँड बॅलन्स ही एक पद्धत आहे. म्हणजे निवडणूक आयोग जो काही निर्णय देत आहे तो संवैधानिक नाही अशी टीका होते. त्याच्या विरोधात न्यायालयात अपील केलं जातं. आता न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक म्हणजे ईव्हीएमच्या संदर्भातील खटले प्रलंबित आहेत. इलेक्ट्रॉल बॉन्ड सारखा अतिशय महत्वपूर्ण म्हणजे राजकीय पक्षांना पैसा मिळवून देणारा प्रश्न तिथेही प्रलंबित आहे. म्हणजे चेक अँड बॅलन्स सिस्टीम मध्ये जर सर्वोच्च न्याय देणारी संस्थाच बोलत नसेल तर मग लोकांना न्याय कुठे मिळेल? अलीकडच्या काळामध्ये सर्व चिंताजनक परिस्थिती ज्याला म्हणता येईल ना, तर ती अलीकडच्या काळामध्ये आपल्या लोकशाही जीवनामध्ये निर्माण झाली. खरं म्हणजे आपण पाहतो की लोक अनेक ठिकाणी असे काही निर्णय होत आहेत की लोक हतबल झालेले आहेत आणि मग आम्ही असं शेवटी म्हणतो की ठीक आहे, आता यांनी ऐकलं नाही ना तर याचा निर्णय शेवटी लोक करतील, निवडणुकीमध्ये करतील. प्रत्येक गोष्टीला आम्ही असं मानतोय की लोक शेवटी याचा जजमेंट करतील. लोक इलेक्शन कमिशनने अन्याय केला किंवा विधिमंडळातल्या सभापतीने अन्याय केला तर मग ठीक आहे, आता लोक न्याय देतील असं म्हणतो. पण तुम्ही आता नवीन जो प्रश्न उपस्थित केला की ईव्हीएमनेच जर परत अन्याय केला तर मग काय करायचं? तर आपल्या देशाची लोकशाही सध्या अतिशय त्या दृष्टीने निराशाजनक ही परिस्थिती आहे, काहीच करू शकत नाही. पण सर्वात अशी सिस्टीम आता आलेली आहे की ज्यांच्या हातामध्ये आहे ते सत्तेवर आहेत आणि ते इतके क्रूरपणे एवढ्या निर्दयपणे सगळे निर्दय लादताना दिसत आहेत. म्हणजे आम्ही ते पाहिलं की साधा ईडी हा कायदा काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण होता, पण त्याचा एवढा ईडीचा उपयोग करून आपला पक्ष वाढवणं हा प्रकार कोणी केला नाही. तो नेमका अलीकडच्या काळामध्ये भाजपने करताना पाहिलं. महाराष्ट्रामध्ये दोन प्रादेशिक पक्ष आहेत असं आपण म्हणूया. शिवसेना आहे, राष्ट्रवादी, कारण राष्ट्रवादी हा राष्ट्रीय पक्ष होता पण आता ती प्रादेशिक आहे. आणि अनेक राज्यांमध्ये असे प्रादेशिक पक्ष आहे. या प्रादेशिक पक्षाने इंडिया आघाडी तयार केली पण तीही आता विखरली. अशा वेळी महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती 2024च्या निवडणुकीत नेमकी काय असेल? तर म्हणजे आजच आम्ही आमच्या पक्षाच्या अतिशय महत्वाच्या एक मध्यवर्ती पुढाऱ्यांच्या बैठकीमध्ये गेलो होतो. आदरणीय पवार साहेबांनी मार्गदर्शन केलं. त्याच्यामध्ये आम्ही सर्व या गोष्टींचा विचार केलेला आहे की आगामी काळामध्ये ही जी निवडणूक येणार आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये स्वतः शरद पवार साहेब पुढाकार घेऊन आता आमच्याबरोबर असलेले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि त्याचबरोबर काँग्रेस, जी काही काँग्रेस आहे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी एकत्र मिळून विरोधी आघाडीचं या ठिकाणी सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न चालू असणार आहे. आणि येणारी लोकसभाची निवडणूक ही देखील आम्ही एकत्रपणे लढताना आता म्हणजे सुरू होणार आहे. संपूर्ण एकूण ज्याला कॅम्पेन, त्या कॅम्पेनमध्ये सर्वजण एकत्र येऊन अगदी अनपेक्षित घटना घडलेल्या असतील तर या सर्वची प्रश्न लोकांकडेच मांडायचे आणि याच्यातून ही लोकशाही अधिक कशी सुस्थितीत नेता येईल अशा प्रकारे प्रयत्न. म्हणजे एकंदरीत लोकशाहीच्या विषयी जे काही म्हणजे शंका निर्माण झालेली आहे तर त्याच्यातून भारतीय समाज, भारतीय लोक बाहेर येणार का? मला तर विश्वास वाटतो, कारण आपल्या देशामध्ये एक झालेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली जी संविधान आहे
या संविधानाबद्दलचा आता एकतर्फी म्हणजे या एक धोका आहे, परंतु आजपर्यंत तरी या देशाने हे संविधान स्वीकारलेलं आहे. या संविधानाच्या विरोधात देखील सध्याचं जे सत्ताधारी पक्ष आहे यांनी एक मुवमेंट सुरू केलेली आहे. म्हणजे संविधान बदललं पाहिजे अशा प्रकारची देखील एक परिस्थिती या देशामध्ये डेव्हलप होताना दिसते. तुम्हाला सांगायचं झालं की नरेंद्र मोदी ज्या आर्थिक त्यांचे सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत, विवेक देबरॉयने अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 15 ऑगस्ट 1923 रोजी एक कुठेतरी भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की भारताची ही जी राज्यघटना आहे ही राज्यघटना म्हणजे सरंजामी म्हणजे ब्रिटिशांनी दिलेली राज्यघटना आहे अशा प्रकारचं एक खूप चुकीच्या पद्धतीने मांडणी केली. परंतु ही राज्यघटना म्हणजे ब्रिटिशांचे सरंजामी कारभाराचा प्रतिसाद देणारी अशी एक राज्यघटना आहे आणि म्हणून ही राज्यघटना म्हणजे त्यांनी असं चर्चा केली की याचं वय फक्त 17 वर्षच असलं पाहिजे. कुठल्या बेसवर बोलले ते मला माहीत नाही, परंतु एक मात्र वाक्य स्टेटमेंट त्यांनी केलं की 1947 ते 2047 म्हणजे 100 वर्षानंतर तरी या देशाची राज्यघटना बदललीच पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. ही अतिशय दखल घेण्याची गोष्ट आहे. त्यानंतर त्यांना अजून एक दुसरा एक लक्ष्यसेन गुप्ता म्हणून एक ग्रस्त आहेत. ते बँगलोरच्या एका संस्थेमध्ये ते काम करतात आणि त्या लिगल फोरम आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे की कॉन्टिनेंटल कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटना म्हणजे 1935चा कायदा आहे आणि तो बदलला पाहिजे अशा प्रकारची म्हणजे एक मला त्या दोन्ही विचारवंतांच्या विचारातून एक दिसत आहे की मला तर स्पष्ट जाणवतं की ते दोघे पण घटनाकार नाही आहेत किंवा घटनेचा अभ्यास झालेले व्यक्ती मला काही दिसत नाही, परंतु ते पॉलिटिकली मोटिवेटेड लोक आहेत आणि ते भाजपचे जवळचे लोक आहेत किंवा RSSच्या जवळचे लोक असण्याची शक्यता आहे आणि ते केवळ आपला जो पक्ष आहे भाजप आहे हे नंतरच्या काळामध्ये निरंतर सत्तेवर राहायला पाहिजे अशा प्रकारे राज्यघटनाच बदलली पाहिजे याच्या प्रकारे ते प्रचाराला आणि त्या प्रकारची त्यांची भूमिका चालू. खरं म्हणजे या संदर्भात मी राज्यघटनेचा एक अभ्यासक आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास म्हणून सांगू इच्छितो. राज्यघटनेचा अभ्यास करताना की राज्यघटना निर्माण झाली त्याच दिवसापासून म्हणजे ज्या दिवशी राज्यघटना बाबासाहेबांनी देशाला समर्पित केली त्या दिवशी बाबासाहेबांच्यावर स्तुतिसुमनांचा काही 100-150 लोकांनी वर्षाव केला. पण 3-4 लोक असे होते ते म्हणत होते की ही राज्यघटना आम्हाला मान्य नाही, कारण या राज्यघटने प्राचीन असं काही नाही, या राज्यामध्ये हिंदुत्व नाही किंवा हिंदू व्यवस्था किंवा प्राचीन आमची संस्कृती नाही, म्हणून ही राज्यघटना संपुष्टात आली पाहिजे. राज्यघटना संपुष्टात येईल 2-3 वर्ष टिकेल अशा प्रकारच्या देखील शाप ज्याला म्हणता येईल ते त्या काळात काही लोकांनी त्यांची नावं देखील मला माहीत आहे. अनंतशयम अय्यंगार किंवा बेरारचे रघुवीर अशा लोकांनी ते स्टेटमेंट केली होती. त्या दरम्यानच्या काळामध्ये राज्यघटना देशाला दिली त्याच वेळेला RSSच्या त्यांचं एक मुखपत्र आहे त्याच्यामध्ये काही लेख आले होते आणि त्यांनी राज्यघटना कंडेम केली होती, त्यामुळे ती मान्य नाही अशा प्रकारे. गोलवलकर गुरुजी नंतर सुदर्शन पर्यंत या सर्व लोकांनी म्हणजे संघाच्या लोकांनी राज्यघटनेच्या विरोधी म्हणजे एकीकडे त्यांनी राज्यघटनेने जी नवीन मूल्य व्यवस्था आणली त्या मूल्य व्यवस्था त्यांना मान्य नाही अशा प्रकारची एक वेगळी स्टेटमेंट त्यांनी केलेली. उदाहरणार्थ या देशाची जाती व्यवस्था ही आम्हाला आदर्श वाटते, अतिशय उपकारक आहे देशाला अशी मांडणी संघाच्या लोकांनी केलेली. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या निमित्ताने या देशामध्ये सामाजिक क्रांती केलेली आहे. या देशामध्ये समतेचं तत्व आणलेलं आहे, चातुर्वर्ण्य नष्ट केलेलं आहे, एव्हरीबडी इज इक्वल बिफोर लॉ म्हणून सांगितलं आहे. इथे जस्टिस आणलेलं आहे की या देशामध्ये समाज व्यवस्था न्यायावर कधीच नव्हती, तो न्याय देखील आणलेला आहे. साधा प्रियम्बलचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांनी सर्व नवीन संकल्पना आणि नवीन देश घडवण्याचा आणि देशाची पुनर्रचना करण्याचा संकल्प त्याच्यामध्ये आहे. हीच नेमकी गोष्ट संघ किंवा भाजप किंवा या लोकांना मान्य नाही आणि म्हणून त्यांनी एक अशी जोरदार एक मोहीम गेली 70 वर्ष या देशामध्ये ज्याला अंडरग्राऊंड मुवमेंट म्हणता येईल ती मुवमेंट चालवली होती. आता ती ओपनली कारण सत्तेमध्ये आल्यामुळे ते ओपनली स्टेटमेंट करतात की आम्हाला राज्यघटना बदलायची. अशा वेळेला या निवडणुकीमध्ये देखील आम्ही हा मुद्दा करणार आहोत की हे जर लोक 2024 मध्ये सत्तेवर आले तर या देशाची राज्यघटना ही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. हा इशारा देखील आम्ही लोकांना सांगणार आहोत. लोक काय निर्णय घेतील, शेवटी लोक सर्व आहे. बिलकुल म्हटलं जाते म्हणजे जसं आता राष्ट्रवादी विभागली गेली आणि शरद पवार साहेब मैदानात आले, पुन्हा ते जनतेच्या विश्वासावर किंवा जनतेच्या भरोशावर आलेले.
म्हणजे जनतेला हे वर्तमान जी स्थिती आहे, महागाई असेल, बेरोजगारी असेल किंवा तत्सम सामाजिक परिस्थिती असेल, ही जनतेला आवडत नाही असं एक निष्कर्ष आहे. पण असा जर निष्कर्ष आहे तर जन आंदोलन करण्याची जी मागणी भारतीय संपूर्ण भारतामध्ये जी होते आहे, असं जन आंदोलन घेऊन कुठलाही राजकीय पक्ष उभा का राहत नाहीये? कसं आहे आता नेमकं, एकीकडे जन आंदोलनाच्या संदर्भामध्ये मी एवढं सांगेल की एक गोष्ट निश्चित आहे, एक आंदोलन लोकशाही मार्गाने केली पाहिजे. त्याचा एक प्रत्येक टप्पा पण असतो की कोणत्या काळामध्ये आंदोलन करायचे. आता नेमकी 2024 साल सुरू झालेलं आहे आणि गेली 5 वर्षापासून निवडणुकीची लोक वाट बघतायत आणि मधल्या काळामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत. या देशातल्या जो राज्यकर्ता पक्षाने अनेक निर्णय केलेले की ज्याची आपण चर्चा आपण केलेली, अनेक कायदे केलेले आहेत. ते कायदे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाच्या विरोधी आहेत, अनेक कायदे लादलेले आहेत, अनेक कायदे अशा प्रकारे ते राबवण्याचा प्रयत्न करतात की त्यांची सत्ता इथे प्रस्थापित. अशा वेळेला त्यावेळी जन आंदोलनं एक छोटे छोटे स्वरूपामध्ये झाली असतील, ते फार मोठी परिणामकारक नसतील. परंतु आता तर मला स्वतःला असं वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये पहिलं उत्तर लोक म्हणजे त्याच्या प्रतिक्रिया द्यायला सुरू करतील. ते लोकांना, आणि ते संविधानिक स्वरूपामध्ये आहे किंवा संसदीय पद्धतीनेच आहे, लोकांना आम्ही सांगणार आहोत की ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर तुम्हाला अशी भूमिका घ्यावी लागेल. आणि त्या मार्गाने 2024ला शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र, ते काँग्रेस, इथली सेना, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, हे मला स्वतःला असं वाटतं की महाराष्ट्रातला जो विरोधी पक्ष आता झालेला आहे तो नैतिकदृष्ट्या त्याची एवढी ताकद नाही आहे आणि यांचा पाचोळा होईल. यांच्याकडे लोक यांना बहिष्कार टाकतील, यांना लोक लाथाडतील, नकार देतील असं मला स्वतःला वाटतं. 2024च्या निवडणुकांच्या नजरेतून तुम्ही एकूण देशाच्या राजकारणाकडे किंवा राजकीय सत्ता कोणती पाहतात, म्हणजे काय नेमकं चित्र असेल? खरं म्हणजे आता याची खूप बरीच चर्चा झाली आहे. अनेक राजकीय विश्लेषक हे पण मांडतायत की सध्याचं जे सरकार आहे त्याची जी कार्यपद्धती, जे काम चालू आहे, त्या पार्श्वभूमीवर सध्या देशामध्ये असलेली परिस्थिती लक्षात घेतली तर एकीकडे हे दिसत आहे की देशाची एक विभागणी नॉर्थ आणि साऊथ अशी एक झालेली आहे. साऊथकडचे सगळे प्रांत जर तुम्ही पाहिले की ते नरेंद्र मोदीच्या किंवा भाजपच्या विरोधात गेले. मग तुम्ही तामिळनाडू घ्या, तुम्ही कर्नाटक घ्या, तुम्ही पश्चिम बंगाल घ्या, असं सगळा जो पाहिला की पलीकडे पंजाब घ्या, हरियाणा घ्या, म्हणजे ह्या सगळ्या ह्या प्रांतांचा राजकारणाचा विचार केला तर अशी एक आशा किंवा अपेक्षा बाळगायला हरकत नाही की ज्या अर्थी या सगळ्या प्रांतामध्ये एकतर्फी नरेंद्र मोदीला जर विरोध होऊ शकतो किंवा भाजपला विरोध होऊ शकतो, तर आगामी काळामध्ये राहिलेली जी प्रांत आहे की जी आज भाजपकडे आहे, मग ते तुमची UP असेल, बिहार असेल किंवा अन्य काही असतील, महाराष्ट्र आहे विशेषतः, तर मला स्वतःला असं वाटतं महाराष्ट्रातलाच मी गेले 40-50 वर्ष काम करत होतो यावर्षी, कारण मी आणीबाणी पण पाहिलेले आहेत, त्यावेळेला आलेल्या लाटा पाहिलेल्या आहेत. लोक शेवटी निर्णय करतात आणि लोक देखील लाट निर्माण करू शकते. अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी सत्ता राबवली आणि ते एक दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, तर आगामी काळामध्ये महाराष्ट्र गेलं तरी संपूर्ण मोदींची सत्ता इनबॅलन्स होते. मग पलीकडे हरियाणामध्ये किंवा तुमच्या UPमध्ये, बिहारमध्ये काही सीट कमी झाली तरी ते त्याच्यावर त्यांना ते सत्ता प्रस्थापित करू शकणार नाही अशी परिस्थिती आहे, काठावर आहे. आणि या पार्श्वभूमीवर विचार केला तर आम्हाला देखील चान्स आहे सत्तेमध्ये येण्याचा, म्हणजे विरोधी पक्षाला, इंडिया आघाडीला सत्तेवर येण्याचा चान्स आहे. आंबेडकरी राजकारण हे देशामध्ये एक दबाव गटाचं राजकारण कायम राहिलं. उत्तर भारतात ते सत्तेपर्यंतही पोहोचलं. बाबासाहेबांच्या काळात तर अनेक आमदार, खासदार या पक्षामध्ये होते. आज असं दिसतं आहे की आंबेडकरी राजकारण आज कुठल्या स्थितीत उभं आहे? ते दबाव गटाच्या स्थितीत उभं आहे की सत्तेला चॅलेंज देण्याच्या स्थितीत उभं आहे की आपली सत्ता निर्माण करण्याच्या परिस्थितीत आहे? नेमकं काय आहे? एक आंबेडकरवादी म्हणून काही वर्षापासून मी ऑब्झर्वेशन करतोय, पण काही लोक मतं देखील मांडतात आंबेडकरी राजकीय पक्षावर. उदाहरणार्थ मधल्या काळामध्ये नॉर्थ इंडियाचं राजकारण वगैरे याच्यावर इथल्या काही विचारवंतांनी लेख लिहिले. रामविलास पासवान गेले त्यावेळेला काही लोकांचे लेख होते मी इंडियन. तर काही लोकांनी अशी मांडणी केली की या देशामध्ये आता मधल्या काळामध्ये मायावतींचा पक्ष होता, त्यांचा एक खांबी सत्ता पण होती, पण अचानक तो पक्ष
असा तळागाळाला गेल्यासारखा, म्हणजे तो आता काहीच बोलत नाहीत अशा परिस्थिती आणि काही अस्तित्वही दाखवत नाहीत अशी एक परिस्थिती आहे. परंतु ते सत्ताधारी पक्षाबरोबर आहे की स्वतंत्रपणे उभे राहतात अशी परिस्थिती आहे. म्हणून एका विचारवंतांनी लिहिलं की या देशामध्ये दलितांचा एक खांबी संपूर्ण देशव्यापी असा पक्षच नाही असं म्हटलं, किंवा दलितांचा एकमेव असा नेता संपूर्ण देशाला म्हणजे ज्याला फॉलोविंग आहे देशाचं असं एकमेव होतं. ही एक निराशाजनक परिस्थिती आहे. मग इथलं राजकारण कसं झालेलं आहे की निर्णय प्रादेशिक काही पक्ष निर्माण झालेले, त्यांच्या प्रादेशिक नेते निर्माण झालेले आहेत, त्यांच्या प्रादेशिक नेत्यांनी आपापल्या प्रदेशामध्ये काही बार्गेनिंगचं राजकारण केलेलं आहे आणि छोटी मोठी सत्ता प्रत्येक ठिकाणी मिळवलेली आहे. आता रामविलास पासवानबद्दल ते बोलताना म्हणत होते की रामविलास पासवान हे विरोधी पक्षाचं किंवा दलितांचं राजकारण करत होते, परंतु ते सातत्याने सत्तेमध्ये राहिले, परंतु त्यांना जेवढा प्रतिसाद लोकांनी म्हणजे दलित लोकांनी द्यायला पाहिजे तो पण नाही दिला, किंवा दलितेतर ज्यांनी अलायन्सेस केले त्यांच्याबरोबर त्या अलायन्स करणाऱ्या पक्षांनी पण त्यांना दिला नाही. म्हणजे हे वास्तव आहे. म्हणजे इथल्या आंबेडकरी विचारांचे जे पक्ष आहेत तर महाराष्ट्रामध्ये देखील मला असं चित्र पाहायला मिळतं की बाबासाहेब गेले 56 साली, नंतर 57 साली आलेली जी निवडणूक होती 1957ची, त्या 57च्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष होता आणि बाबासाहेब गेल्यामुळं अतिशय ज्याला काय म्हणतात की एक वातावरण एक भावनिक आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या भोवती असल्यामुळे त्यावेळेला असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळ देखील चालू होते. त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्ष सामील झाला. रिपब्लिकन पक्षाचे 8 खासदार निवडून आले. 1-2 बाहेरचे होते, एक कर्नाटकचा होता, एक UPचा होता आणि बाकी 6 महाराष्ट्रातले होते. साधी माणसं खासदार म्हणून निवडून आले आणि जवळजवळ 20-21 म्हणतात किंवा 18 मला काही यादी मिळाली नाही, पण 18 ते 21 असे आमदार निवडून आले होते. तेव्हा ते शेतकरी कामगार पक्ष, त्यावेळेचा जो समाजवादी पक्ष, असे निर्णारे प्रोग्रेसिव्ह विचारांचे पक्ष होते ते एकत्र आले होते आणि त्यावेळेला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अतिशय भावनिक आणि महत्त्वाच्या विषयावर ते एकत्र. मग माझं त्यानंतरच्या काळामध्ये मात्र मी ऑब्झर्वेशन करतो की रिपब्लिकन पक्ष किंवा आमच्या आंबेडकरी विचारांचे पक्ष यांना फार मोठं यश मिळालं नाही. तर फक्त एक झालं की 1998 साली म्हणजे 96 पासून काँग्रेस कसं झालं की काँग्रेसच्या राजकारणाचा पण आपल्याला इथे आढावा घेतला पाहिजे, पण आपल्याला वेळ नाही म्हणून मी तो घेणार नाही. मग 96 साली सर्व रिपब्लिकन पक्ष एकत्र आला आणि त्याच्यामध्ये अशी भूमिका मांडली की आता आपण सर्वजण काँग्रेस बरोबर जाऊन भाजपला तोंड देऊ. परंतु त्यावेळेला असं झालं की काही लोकांनी आग्रह केला नाही, आपण कुठल्याच पक्षाबरोबर जायचं नाही आणि आपण स्वबळावर लढायचं. आणि त्यावेळेला 96ला सगळे लोक लोकसभेला पडले, मग 97ला पण एक निवडणूक त्याला पडले. नंतर 98ला मात्र रिपब्लिकन पक्षाचे एकत्र आले सगळे गट आणि त्यावेळेला पाहिलं की 4 खासदार निवडून आले जनरल जागेवर. त्याच्यामध्ये होता प्रकाश आंबेडकर, रासू गवई, रामदास आठवले आणि कवाडे. हे ओपनच्या जागेवर निवडून आले. म्हणजे लोक जर तुम्ही बार्गेनिंग केलं, तुम्ही जर एकसंघ असला आणि तुम्ही बार्गेनिंग योग्य पद्धतीने केलं तर चांगल्या प्रकारे तुम्हाला राजकीय यश पण मिळू शकतं, असा एक संकेत त्यावेळेच्या त्या राजकारणाने आपल्याला पाहायला मिळतो. पण नंतरच्या काळात परत आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये एवढं तोलामोलाचं किंवा व्यवस्थित राजकारण झालं नाही. मग अनेक निवडणुकांमध्ये आपण पण अलीकडच्या काळामध्ये मात्र आपण पाहायला मिळतो की आता 1-2 गट दिसतात, एक आठवले गट आणि एक प्रकाश आंबेडकरांचा वंचित आघाडी. तर आठवले गट हे नरेंद्र मोदींच्या बरोबर गेल्यामुळे त्याने फक्त मंत्रिपदावर ते समाधान मानतात. प्रत्यक्षामध्ये एकही खासदार एकही आमदार निवडणे हे वास्तव आहे. त्यांचे नागालँडला 2 आमदार आहेत असतील भाऊ, पण ते म्हणजे असू शकतात, काय तो काय प्रॉब्लेम नाही. पण नंतर इकडे बाळासाहेब आंबेडकर देखील प्रचंड संघटना बांधणी वगैरे करतात आणि परंतु ते स्वबळाचं आणि स्वाभिमानाचं राजकारण करत असताना कोणाच्या बार्गेनिंगमध्ये कमीपणा न घेतल्यामुळे ते स्वबळावर लढले आणि मागच्या वेळेला असं वाटत होतं की त्यांनी पुरोगामी पक्षाबरोबर जर केले असतं, त्यांचे 2-3 खासदार निवडून गेले असते, ते स्वतः पण निवडून आले असते, तर कदाचित आता राज्यघटनेशी जी खिलवाड चालू आहे ती रोखण्याचं काम त्यांनी करू शकले असते. आता देखील असं आम्हाला वाटतं महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेला, मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मी स्वतः असेल, एखाद्या रिपब्लिकन पक्षात किंवा या भारीपमध्ये होतो, असं वाटतं की जर बाळासाहेब आले तर निश्चितपणे विरोधी पक्षाला मोठी ताकद मिळू शकते. म्हणजे आंबेडकरी राजकारणाचाही एक परिघ आजही अस्तित्वात आहे आणि तो एक ताकद प्रदान करू शकतो, सत्तेचा समतोल निर्माण करू शकतो. या म्हणजे राजकीय विषयावर आज आपण सगळ्यात चौफेर असे मुद्दे मांडले आणि भारताच्या आणि राज्याच्या
राजकीय पक्ष, राजकारण आणि राजकीय नेते या सगळ्यांच्या अनुषंगाने आज आपण विचार मांडले, परखडपणे मांडले, स्पष्ट मांडले आणि जे वास्तवही मांडले. तर याबद्दल आपलं मनपूर्वक थँक्यू.